बॅटिंगची चौकाराची हॅट्रिक करतील का ह्यात प्रश्नचिन्ह आरव 8 संघाला असेल. पुन्हा एकदा पहिला बॉल सज्जीवला बाब्या राईट ब्राउन द विकेट स्ट्राईकिंगला रोहन. खूप चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ शॉट. पण आता माग माझी कॉलर टाईट आता माग माझी कॉलर टाईट. तर रोशनसाठी एक कॅश प्राइज आलंय. रोहनसाठी एक कॅश प्राइज आलंय. सागर दाभड यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपये. पहिल्या चौकार आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. या सेमीफायनलचा हा पहिला चौकार रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॉल सोडून दिलाय. नो बॉलची घोषणा करतात पंच. अव्वंतर धाव मिळेल म्हणजे सिंगल अव्वंतरच्या रूपामध्ये ऍड केलेल्या टीमची धावसंख्या ती 6. 6 धावा धावफलकावर आहेत. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अव्वंतर धाव पुन्हा एकदा बाब्याच्या माध्यमातून खर्च केली जाईल. अव्वंतर धावाने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा आहेत धावफलकावर. खराब गोलंदाजी करतात सध्या बाब्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मॅचचा विचार केला खूप चांगला खेळ राहिला पण या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुटला आहेत. लाईन कुठेतरी मिस करतायत. चांगल्या मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा बॉल फटका खूप चांगला आहे. समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव मिळणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न होते पण धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती म्हणजेच 7. बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अव्वंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 8. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अजून एक अव्वंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या ती 9. 9 धावा आहेत धावफलकावर. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या ती जाऊन पोहोचते बिनगडी बाद 10 धावा. बॅटल खूप चांगला रंगतदार पाहायला मिळते. रोहन आणि बाब्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये सेमीफायनलचा सामना महत्वपूर्ण सामना. जिंकाल तर फायनल मध्ये. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केलंय बाब्याने. 2 बॉल सुरेख हाताळलेत. टीमची धावसंख्या ती 10. पुढचा बॉल ऑब्झर्व केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅट मधून चौकार. पाच चेंडूचा खेळ झालाय. टीमची धाव संख्या ती धावफलकावर 14 धावा. खूप चांगली बॅटिंग करतायत रोहन. या मॅच मध्ये 2 चौकार आतापर्यंत आले त्यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल सोडून दिलाय. बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. शेवटचा एक बॉल शिल्लक. या पहिल्या षटकातील 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने रोहनच्या बॅट मधून. अजून एक चौकार. डीजे पण काय या स्पर्धेमध्ये खेळ चाललाय. बॉलिंग करत असताना हॅट्रिक. बॅटिंग करत असताना धाव संख्या उभारली. या षटकामध्ये 19 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलेत सौरभ. दुसऱ्या षटकामध्ये राईट अप राऊंड द विकेट. पहिला बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतोय.
ड्राईव्ह केल्या बॉलला कुठली धाव मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या 12 चेंडू बाहेर आहे. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. अवंतता मिळेल. टीमची धाव संख्या 20. हॅट्रिक चौकारासाठी कॅश प्राइज आहे 500 सागर दाभाडे यांच्याकडून. पुढचा बॉल खूप चांगला फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान शेर. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. सागर दाभाडे यांच्याकडून हॅट्रिक चौकारासाठी 500 आहेत. पूर्ण एकदा लाईन मिस केली. अवंतर धाव मिळेल. हॅट्रिक चौकारासाठी अजून एक कॅच प्राइज आलाय आशुतोष राठोड यांच्याकडून शुभम कांबळेसाठी. बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. अजून एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावली धाव संख्या 26. 26 धावा धाव फलकावर लागतात. शुभम एक चौकारच्या साहाय्याने बॅटिंग करतात. 13 धाव संख्येवर रोहन बॅटिंग करतात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. अवंतर धाव मिळेल. टीमची धाव संख्या 27. खराब क्रिकेट खराब गोलंदाजी पाहायला मिळते. रुद्र हेट पावणे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सजील गोलंदाज सौरभ. खूप चांगला फटका. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या ती 28. बॉल झालेत आतापर्यंत 3. हॅट्रिक चौकारासाठी 500. 500चा कॅश प्राइस. सागर कडून 500. आशितेश कडून 500 आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टीमची धाव संख्या आहे ती 32. लव कांबळे यांच्याकडून देखील 500 आलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातील. फटका फसलाय. फटका फसलाय मी तर म्हणेल. आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धाव संख्या ती 32. 1 बॉलचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकातील. खूप चांगली बॅटिंग करतायत शुभम. 9 धाव संख्येवर खेळतायत. पुढचा बॉल खूप चांगला फटका. समोरच्या दिशेने 4 धावा. विमाने देश उचलला एका बिनाच्या डोकावर. माझ्या विमाने देश उचलला एका बिनाच्या डोकावर. शंकर सौसाळे यांचा आभार. तर दुसरं षटक तिसरं षटक हाताळण्यासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार आणि रोहन आणि शुभम सध्या वैयक्तिक 13 धाव संख्येवर खेळत आहेत. पुढचा बॉल टॅप केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. पोरी तवाळ नाक्याचे दगड फेकतात लेकाचे रणी उतरले महाराजे. पोरव 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 पोरव. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलची घोषणा करता पंचात आशुतोष राठोड यांच्याकडून कॅच प्राइज झाले. 4 चौकार लगवले रोहनने. तर 2000चं कॅश प्राइज. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. आशुतोष राठोड यांच्याकडून 4 चौकारासाठी 2000चं कॅश प्राइज असेल रोहनसाठी. टीमची धावसंख्या ती 42. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ती 43. 43 धावा धाव फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सजीवला आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार सोडून दिला बॉल. अवंतर धाव मिळेल. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 44.
44 धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला भेटते. ते म्हणजेच रुद्र 8 पावणे या टीमच्या माध्यमातून आपल्याला 45 धावा धावफलकावर. खूप चांगला फटका. शॉट अँड डिलिव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आया बहिणीवर निशाणा साधता नि हत्यावर वार मिळून करता हागून 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 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा आहेत धावफलकावर. या बॉलवर पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 49. आता जरा नाहीये ना आम्हा 49. झाला 45 होत्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राइक एंडला रोहन. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला भेटतो. वाईट +1. 2 धावा अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या 47. 51 धावा. बॅटची एज. बॉल चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या 52. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा 1 चेंडू शिल्लक पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज ओमकार. खूप चांगला फटका. अखेरच्या बॉलवर चौकार आलाय. डीजे मोर यायला सांगा का डरता स्मरण विजय स्तंभाचे राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता माझा आज तुला राजा नवकोटीचा राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता. थँक्यू. चला तुम्हा आम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. मिशन मॅन विनोद निकालजे साहेब चषक 2025 हा सेमीफायनलचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडलेत जे आपल्या स्मार्टफोनवर ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. मॅच मध्ये टार्गेट सेट केले आरव 8 ए संघाने. ते म्हणजेच रुद्र 8 पावणे या संघासमोर 57 धावा. 18 चेंडू आणि 57 धावाचं टार्गेट सेट केलंय. काय बॅटिंग केली रोहन आणि शुभमने या मॅच मध्ये. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तोच रोशन आता गोलंदाजीसाठी पहिल्या 57 धावा 57. रोहन आता बॉलिंग साठी आलेत. ज्याने या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली बॅटिंग केली. आता गोलंदाजीसाठी आलेत पहिल्या षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात बाब्या. नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात ओमकार. पहिलं षटक प्रगती पथावर. 18 चेंडू 57चं टार्गेट या मॅच मध्ये. फायनल मध्ये कुठला संघ दाखल होणार. पहिला बॉल सोडून दिलाय. पहिलाच बॉल खराब हाताळला. वाईट बॉलने सुरुवात या मॅचला. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात अवांतर धावाने पाहायला मिळते. 57 धावाचं टार्गेट आहे. म्हणजे रुद्र 8 पावणे या टीमच्या समोर. पहिला चेंडू हाताळला तो म्हणजे खराब. हॅट्रिक विकेट साठी सागर दाभाडे यांच्याकडून 500 रुपये आहे रोहनसाठी. हॅट्रिक विकेट. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक संपादन केली होती रोहनने. या मॅच मध्ये हॅट्रिक विकेट साठी 500. पुढचा बॉल पुन्हा एकदा सजवेल रोहन. स्ट्राइक एंडला पाहायला भेटतात आपल्याला बाब्या. खूप चांगला बॉल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फसलेत बाब्या या बॉलवर. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या 1 चेंडू अखेरीस धावफलकावर आहे. ती धावफलकावर फक्त 1. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन.
सोडून दिला बॉल यशाच्या मागे शुभम. चांगलं चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. चांगले यष्टीरक्षक देखील पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग करतायत. डॉट बॉल व्हाईट बॉल आलाय म्हणजे अभ्यंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या किती 2. पुन्हा एकदा पुढचा बॉल सोडून दिलाय. अजून एक अभ्यंतर धाव मिळेल. 3 धावा धाव फलकावर लागतायत. 57 बनवायच्या मॅच मध्ये कठीण आहे. थोडंच आपण प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. खूप चांगला फटका खूप चांगला बॉल देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल एक धाव आली या बॉलवर. सिंगल अंकित केली जाईल. टीमची धावसंख्या 4. 4 धावा आहेत धाव फलकावर. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक. सोडून दिला बॉल. व्हाईट बॉलची घोषणा करतात पंच. अभ्यंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 5. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अभ्यंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वर. 6 धावा आहेत धाव फलकावर. लाईन कुठेतरी मिस करतात रोहन. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा बॉल. खूप चांगला बॉल त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केले रोहन या मॅच मध्ये. 2-3 अभ्यंतर धावा खर्च केल्या पण त्यानंतर त्याला खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि टीमची धावसंख्या ती 6. बिनगडी बाद. 51 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे आता ते म्हणजे 14. व्हाईट बॉल. खराब बॉल. खराब धावसंख्या भर केली जाईल. टीमची धावसंख्या ती 7. टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल चाललाय घोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 8 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. आपल्याला पाहायला मिळत आहेत बाब्या स्ट्राईक एंडला थोडं चाच पडतायत. संघर्ष करतायत. धावा येत नाहीयेत. अखेरच्या बॉलवर चौकार आलाय. महत्वपूर्ण फटका. 4 धावा. ब्राह्मण कन्येशी करुणिया लग्न ब्राह्मण कन्येशी करुणिया लग्न घडविला इतिहास नवा घडविला इतिहास नवा DJ Went in the mix 6. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती मला थँक्यू. टीमची धावसंख्या आहे पहिल्या षटकाखेरीस बिनगडी बाद 12. 57 धावाला उत्तर देत असताना रुद्र 8 पावणे संघ. 45 धावा अजून विजयसाठी करायचे आहेत. 12 बॉल आणि 45 धावा. पहिला बॉल आपण पाहू शकता. करण सावंत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. करण सावंत भाई आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल. खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट +1 अशा 2 धावा इथे खर्च केल्या जातील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 15 धावा. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. करण सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर 2 धावा अतिरिक्त खर्च केल्यात. यावेळेस 22ची मिळेल 1 धाव. टीमची धावसंख्या ती 16. खूप चांगला बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ती 16. खराब चेंडू पाहायला मिळतो पुन्हा एकदा. व्हाईट +1 अजून 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या ती 18. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील फक्त 3 बॉल.
फटका खूप चांगला आहे. फटक्यावर फक्त एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 19. बॉल शिल्लक आहे त्या षटकामध्ये 2. सेमीफायनलचा हा सामना जो संघ जिंकणार फायनल मध्ये शैलेश मूर्ती नेरूळ या टीम सोबत 2 हात करतील. पुढचा बॉल फटका फसलाय. चांगली फिल्डिंग दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 19 आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 19. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकाकडे टीमची धावसंख्या 20. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. शेवटचं षटक दत्ता. पहिलाच बॉल टॅप केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय बाब्याच्या बॅट मधून चौकार. 4 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर. टीमची धावसंख्या 24. पुन्हा एकदा पुढचा बॉल टॅप केला. पुन्हा एकदा 2 बॉलवर 2 चौकार येतात बाब्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर. या फटक्याला कदाचित उशीर झालाय. पहिल्या षटकामध्ये अशा फटकेची अपेक्षा, अशी फटके मारायची गरज होती, पण शेवटच्या षटकामध्ये आला. तिसरा बॉल देखील बाहेर. 3 बॉलवर 3 चौकार बाब्याच्या बॅट मधून येतो हा तिसरा धमाका. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. 32 धावावर जाऊन पोहोचते संघ. पहिल्या षटकामध्ये अशा पद्धतीची बॅटिंग केली असती तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तुम्ही प्रयत्न केले. 32 झालेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. वाईट बॉल अवंतदा मिळेल. टीमची धावसंख्या 33. यावेळेचा देखील फटका खूप चांगला बॉल चाललाय. गोशाकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. मॅच मध्ये आरव 8 ए संघाने जवळजवळ पूर्ण पकड निर्माण केली आणि फायनल मध्ये दाखल होण्यासाठी फक्त 2 चेंडू दूर आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि औपचारिकता शिल्लक या मॅचची. पुढचा बॉल टॅप केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 1 बॉलचा खेळ शिल्लक. फायनल मध्ये दाखल होईल आरव 8 ए संघ. फायनल मध्ये जाणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा भीमाचा भीमाचा बाबा भीमाचा बाबा भीमाचा कायदा नटवला इन जय भीमवाला.